नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये आता मात्र नंदिनी ही प्रेमात पडलेली असते. शारदा बरोबर ओळखते आणि नंदिनीला म्हणते की तू प्रेमात पडले. आणि तेवढ्यात नंदिनी मात्र आता जीवाचा विचार करत असताना जीवा मात्र आता तिच्या समोर येतो, रूममध्ये येतो आणि रूममध्ये तिला घट्ट मिठी मारत आता तिला म्हणतो की चल ना नंदिनी, अगं हे बघ आपली रिक्षा आहे ती धूळ खात पडलेली आहे आणि आपली संसाराची गाडी मात्र अगदी थांबलेली आहे. त्यामुळे चल तू आपला संसार करण्यासाठी चल आपल्या घरी. हा जीवा तुझी वाट बघत आहे. तू माझी आठवण काढली म्हणूनच मी येथे आलो. त्यावर आता नंदिनी म्हणते की हे बघा तुम्ही काही कसं बोलता, मी तुमची आठवण वगैरे काही काढलेली नाही. किंवा जीवा म्हणतो की हो का, मग घे ना पाणीपुरीची शपथ. तू मात्र आता हे ट्विन वॉच आहे ना त्यावर हात ठेवून सांग की तू आता ह्या पसारावाल्याची आठवण नाही काढली म्हणून. आपला तो आरसा, आपला चहा, आपल्या कविता आणि आपले 100चे ते 5 गजरे आणि आपलं जे काही आहे ते सगळे एकमेकांच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण, या सगळ्याची शपथ घेऊन सांग की तू आता पसारावाल्याची आठवण नाही काढली का. तेव्हा आता जीवा खूपच जवळ येतो आणि नंदिनी आता म्हणते की हो 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 मी आता आठवण काढलेली आहे तर. आणि नंदिनी आता बोलून जाते की हे बघा 16 डिसेंबर पासून प्रत्येक दिवस मी तुमची आठवण काढत होते. तेव्हा आता जीवाला खूप आनंद होतो आणि जीवा नंदिनीला घट्ट मिठी मारतो. त्यानंतर आता इकडे काव्या सुद्धा आता पार्थसाठी खूप छान तयार होते. आपला लुक पूर्णपणे बदलते आणि आता पार्थला अगदी आपल्या मिठीत ओढण्यासाठी मात्र ती पार्थच्या समोर पडणार. तोच लगेच पार्थ अगदी आपल्या काव्याला मिठीत घेतो आणि तेवढ्यात घाईनी रम्या येणार आणि रम्या मात्र त्यांच्यासमोर तोंडावर आपटते आणि ती आता अगदी जोरात अगदी हात पार्थला मागते. तेव्हा पार्थ हात तिला पुढे देणार तर काव्या पुढे येते. काव्या म्हणते की हे बघ रम्या, यापुढे मात्र तुला कधीही माझी गरज लागली, मदतीचा हात लागला तर तू नक्की मला आवाज दे. ही काव्या देशमुख आहे ना, ती नक्की तुझ्या मदतीला धावून येईल. आणि रम्याचा मात्र आता खूपच अगदी सगळ्यांच्या समोर पोपट बनून तिने मात्र जळफाट मात्र ह्या रम्याचा केलेला असतो. आणि इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा एकमेकांच्या मिठीत येतात. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.